जय हिंद मित्रांनो, एम-एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. मित्रांनो, खूप दिवसाची प्रतीक्षित असलेली ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे मित्रांनो. खूप दिवसापासून आपण प्रतीक्षित होतो ती ॲडव्हर्टाइजमेंट आता आलेली आहे मित्रांनो. ते म्हणतात ना, जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले या उक्तीला समर्पक अशी अ, ही ॲड आहे मित्रांनो. कारण गव्हर्नमेंटने खूप दिवसाचं आश्वासन दिलं होतं, की राज्य उत्पादन शुल्काच्या कॉन्स्टेबल या पदाकरता भरती येणार आहे म्हणून. तर ती भरती आलेली आहे मित्रांनो. खूप दिवसाचा आपण प्रतीक्षित होतो. तर त्या भरती प्रक्रियेदरम्यान कुठली कुठली पदे भरली जाणार आहेत याची आपण सविस्तर माहिती घेऊया. त्याचबद्दल त्याच्यानंतरच त्याचं जे पेपरचं स्वरूप कसं असणार आहे, त्याच्यासाठी कुठले कागदपत्र लागणार आहेत आपल्यासाठी, अर्ज कधीपासून कुठपर्यंत म्हणजे कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत असणार आहे, याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेक्चरच्या दरम्यान घेऊ मित्रांनो. चला बघा, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. याच्यापुढे जे कुठल्याही ॲड येतील आणि भरती रिलेटेड काही अपडेट असतील, राज्य उत्पादन शुल्क असो, पशुसंवर्धनची भरती असो, म्हणजे जे काही सरळ सेवेच्या भरती असो किंवा एम-पी-एस-सीची एक्झामशी रिलेटेड काही अपडेट असतील आणि स्टडीशी रिलेटेड म्हणजे तुमच्या अभ्यासाशी संबंधित काही अडचणी असतील, तर या आपल्या चॅनलवर तुमचं त्याच्यात सोल्युशन मिळणार आहे मित्रांनो आणि तुमच्या अभ्यासात या चॅनलच्या माध्यमातून भर पडेल. ठीक आहे. तर बघा सुरू करू आपण. तर राज्य उत्पादन बघा, महाराष्ट्र शासन आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयामार्फत हे काय झालेले आहे, एक पी-डी-एफ आलेली आहे. म्हणजेच एक भरतीची काय आलेली आहे, पी-डी-एफ आलेली आहे मित्रांनो. याच्यामध्ये संपूर्ण त्यांनी माहिती दिलेली आहे. बघा काय, तर कुठले कुठले पदं भरले जाणार आहेत, तर बघा इथे दिलेले आहे त्यांनी उपलब्ध भराव्याची पदसंख्या. बघा 2 मध्ये राज्यस्तरीय, बघा राज्यस्तरीय आहे म्हणजेच काय होणार हो, बघा याचा अर्थ घ्या. राज्यस्तरीय संवर्ग म्हणजेच काय, हे राज्यात कुठेही, जसं एम-पी-एस-सी थ्रू जेव्हा एक्झाम होते आणि एम-पी-एस-सी जेव्हा आपली रिक्रुटमेंट होत असते तेव्हा ती संपूर्ण राज्यासाठी असते. तशाच प्रकारचे बघा इथं उपलब्ध भरावयाचे 2 पद आहे, एक राज्यस्तरीय आणि एक आहे जिल्हास्तरीय संवर्गातील. बघा एक वेळा याचा अर्थ समजून घ्या. राज्यस्तरावर जर तुमची निवड झालेली असेल तर तुम्हाला आपल्या राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यात तुमची ट्रान्सफर होऊ शकते. ठीक आहे, आणि तुम्हाला तिथे जावं लागेल. परंतु या जिल्हास्तरीय संवर्गामध्ये काय असते, तुमची जिल्ह्याकरिता निवड होत असते मित्रांनो. ठीक आहे. तर हे या 2 पदामधला डिफरन्स. मग राज्यस्तरीय संवर्गासाठी 2 पद आहेत. एक आहे लघुलेखक निम्न श्रेणी, हे भरावयाची पदसंख्या आहे 5 आणि लघुटंक लेखक हे भरावयाची संख्या आहे 16. अशा प्रकारे 2 पद आहे राज्यस्तरीय. आणि आता 3 पदं आहेत, हे जिल्हास्तरीय संवर्गातील पदे आहे. तर एक आहे जवान राज्य उत्पादन शुल्क, म्हणजेच आपण त्याला म्हणतो दारूबंदी कॉन्स्टेबल. दारूबंदी कॉन्स्टेबल म्हणतो मित्रांनो. ते आहेत जवान राज्य उत्पादन शुल्क 371 पदं आणि जवान नि वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क हे आहे 70 पदं. म्हणजे 70 जागेसाठी ॲड आलेली आहे. आणि चपराशी या पदाकरता म्हणजेच 50 पदे आहेत. चपराशी पदाकरता 50 पदे आहेत मित्रांनो. अशा प्रकारचे हे पदं आहेत जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय. तर बघा आता याच्याबद्दल आपण याच्यासाठी कुठलं क्वालिफिकेशन लागते, म्हणजेच पात्रता काय आहेत, त्याच्यानंतर एक्झाम क्रायटेरिया कसा असेल, एक्झाम कुठली कंपनी घेणार आहेत, हे सविस्तर आता आपण यामध्ये पाहू. ठीक आहे मित्रांनो. चला बघा, आता परीक्षेचा दिनांक दिलेला आहे मित्रांनो यांनी. परीक्षा कोणत्या कालावधीमध्ये होईल हे सुद्धा यांनी आत्ताच सांगितलेलं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याकडे खूप कमी वेळ आहे मित्रांनो. खूप कमी वेळात आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपण अभ्यास करतच आहोत, पण आता आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन करायची आहे. आपल्या अभ्यासामध्ये काय करायचं आहे, भर घालायचा आहे. म्हणजे जे काही नॉलेज आपल्याला माहीत नाही ते नॉलेज आता या दिवसामध्ये आपल्याला घ्यायचं असते. आणि अभ्यासाची गती कशी वाढवावं लागते मित्रांनो आता. म्हणजेच परीक्षेचा कालावधी दिला म्हणजेच या कालावधी दरम्यान पेपर घेण्याचे चान्सेस खूप आहेत. बघा 18 जुलै ते 30 जुलै दरम्यान आयोजित होणार आहे परीक्षेचा कालावधी. बघा परीक्षेचा कालावधी दिनांक 18 जुलै 2023 ते 30 जुलै 2023 दरम्यान आहे मित्रांनो. म्हणजेच आजच्या दिनांकापासून किती हो, आज तर 30 तारीख आहे, म्हणजे हा महिना गेला, पुढचा 1 महिना आणि 18 दिवस.
1 महिना 15, 16, 18 जे काही दिवस असतील ते आहेत मित्रांनो. या 1-1.5 महिन्यामध्ये सुद्धा आपला अभ्यास होऊ शकतो आणि आपण या पदावर जाऊ शकतो मित्रांनो. त्याच्यामुळं आजपासूनच हे ॲड आली. तुम्ही फॉर्म भरायचे तुमचे डॉक्युमेंट एकदा क्लिअर करून घ्या आणि डॉक्युमेंट क्लिअर झाला फॉर्म भरा आणि बस फॉर्म भरणं झाल्याच्यानंतर बाकीचं डिस्कशन काहीच करायचं नाही. नुसता अभ्यास करत बसायचं. सिलेक्शन झालं म्हणून. जे आता कोणी मित्र कॉन्स्टेबल पदापासून हुकलेले असतील, म्हणजेच महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदापासून हुकलेले असतील, त्यांनी तर या एक्साईज कॉन्स्टेबलवर नंबर लावलाच पाहिजे मित्रांनो. कारण इथे सुद्धा तुम्हाला वर्दी मिळेल. ती वर्दी खाकीची, ही पण वर्दी खाकीचीच, ठीक आहे. आणि शेवटी तुम्हाला जिल्ह्यासाठीच काम करायला मिळेल. तर ही सुद्धा फार महत्त्वाचं पद आहे. त्याच्यामुळे याच्याकडेही तुम्ही लक्ष द्या आणि खूप मेहनत घ्या मित्रांनो. चला, आता बघा पुढं काय आहे म्हणतात, आता ही जी दिलेली आहेत, आता हे तुम्ही ॲड वाचून घ्या. मी PDF फाईल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. तुम्ही ते ॲड सविस्तर वाचा. तुमच्या जिल्ह्यात म्हणजे तुम्ही ज्या पदाकरता अर्ज करसाल, त्या पदाकरता तुमच्या किती जागा आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, हे तुम्ही सविस्तर त्याच्यासाठी एक वाचून घ्या आणि पहिलेच ठरवा. 1-2 दिवस ॲड वाचा. म्हणजेच तुमच्या जिल्ह्यात किती जागा आहे, तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात भरायचं आहे, त्याच्यानंतर मध्ये येता तुम्ही की अराखीवमध्ये येता. मग हे सगळं तुम्ही कॅल्क्युलेशन करा. 2 दिवस त्याच्यासाठीच घ्या. लगेचच्या लगेच आज निघाल्या म्हणून आजच फॉर्म भरू नका. 2 दिवस त्याच्यावर तुम्ही काय करा, त्या ॲडचा अभ्यास करा. तुम्हाला कुठल्या जिल्ह्यात भरायचं आहे हे ठरवा आणि त्याच्यानंतर फॉर्म भरा. ठीक आहे मित्रांनो? तर हे आहे लघुलेखक लघुलेखक निम्न श्रेणीकरता आहे. हे राज्यस्तरीय आहे. त्याच्यामुळे हे काय आहे, हे ॲड तुम्ही डायरेक्ट पाहून घ्यायची असते. त्याच्यानंतर आता लघु टंकलेखकसुद्धा आहे. हे राज्यस्तरीय आहे. त्याच्यामुळे हे काही एकच फक्त 2च राहील याचे बॉक्स. ठीक आहे. आता आहे जिल्हास्तरीय. जिल्हास्तरीय सांगितले आपण किती पद आहे, तो 3 आहे. एक आहे जवान राज्य उत्पादन शुल्क, दुसरा आहे जवान नि वाहन चालक, म्हणजे त्याच्यातच वाहन चालक, जवानाचं सुद्धा काम करावं लागेल त्या व्यक्तीला आणि वाहन चालकाचं सुद्धा काम करावं लागेल. ठीक आहे. आणि एक आहे चपराशी. म्हणजे असे 3 हे जिल्हास्तरीय पद आहेत. त्यांचे सुद्धा तुम्ही काय करा, हे तुमच्या जिल्ह्यावाईज तुम्ही काय करून घ्या, याचा एक ओव्हरव्ह्यू करून घ्या. ठीक आहे. आता तसं हे दिलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ॲड आहेत. त्याच्यामुळे तुम्ही PDF फाईल वाचणेच हेच मस्ट राहील, म्हणजे हेच बेटर राहील. कारण हा व्हिडिओमध्ये आपण जर सांगत बसू, तर व्हिडिओची लेंथ पण वाढेल आणि तुम्हाला जी माहिती सांगायची आहे ती राहून जाईल. ठीक आहे मित्रांनो. आता आपण सुरू करूया, की जे महत्त्वाचे मुद्दे आहे, की आपले क्वालिफिकेशन काय लागते. ठीक आहे. क्वालिफिकेशनवर जाऊया. त्याच्यानंतर आणखी दुसऱ्या काही पात्रता आहे का ते बघूया. पेपरचं स्वरूप काय आहे ते बघूया. ठीक आहे मित्रांनो. बघा, आता आहे भरावाची पदसंख्या व संदर्भात सर्वसाधारण तरतुदी काय आहेत, हे दिलेले आहेत त्यांनी. तर भरावाची पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याबाबतची माहिती वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व त्यानुसार भरती प्रक्रिया पुढे चालू ठेवण्यात येईल. हे काय आहे? हे तर प्रत्येक भरती प्रक्रियेदरम्यान हे स्टेटमेंट असतेच. कारण तुम्ही बोंबलायला नको ना. म्हणजे आपण म्हणजे परीक्षा फी भरल्याच्या नंतर काही चेंजेस झाल्या तर आपण कोर्टात जायला नको. म्हणून हे सेफ्टीसाठी वाक्य तर टाकायलाच पाहिजे. बरोबर आहे. असतेच ते वाक्य प्रत्येकच याच्यामध्ये ते क्लॉज असतोच. ठीक आहे. म्हणजे बदल करण्याचा, पुढे चालू ठेवण्याचा अधिकार त्यांच्याकडे राखीव आहे. मग आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे बघा, आता हा मुद्दा महत्त्वाचा आहे. विमुक्त जाती भटक्या जाती भटक्या जमाती क, हे जमातीचं आहे सगळ्या. विमुक्त जाती आहे, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, संवर्गासाठी आरक्षित असलेली पदं आंतरपरिवर्तनीय असून, बघा हे आंतरपरिवर्तनीय जागा म्हणजे काय समजलं का, याचा अर्थ काय होते, की समजा NTBचा जर व्यक्ती त्यांना मिळाला नाही, तर या NTBची जागा या संवर्गाच्या, म्हणजे भज क, भज ड या संवर्गातील जे पात्र विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा ते देऊ शकतात. म्हणजे आंतरपरिवर्तनीय आहेत. याचा अर्थ तसा होतो. ठीक आहे. असून आरक्षित पदाकरता संबंधित प्रवर्गासाठी योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवारांचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. गुणवत्तेच्या आधारावर त्याचा विचार करण्यात येईल असं त्यांनी सांगून टाकलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. चला, आता पुढं काय म्हणते, पुढं आहे की समांतर आरक्षणाबाबत. आता ते तर आहे, तो मुद्दा आहे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय,
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे EWS उमेदवाराकरता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाचा अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरतेवेळी सादर करणे महत्त्वाचं आहे. बघा, अर्ज भरतेवेळी सादर करणे आवश्यक राहील असं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे अर्ज ज्या वेळेला कराल ना त्यावेळेला तुमच्याकडे EWSचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांच्या प्रमाणपत्राचा ग्राह्यता कालावधी शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक नुसार समजण्यात येईल. म्हणजे त्याच्यावर जे काही डेट असेल त्याच्या हिशोबानं तुमचं ते वैध असेल. ठीक आहे. तर अर्ज भरतेवेळी सादर करणं हे महत्त्वाचं स्टेटमेंट आहे आपल्यासाठी. म्हणजे अर्ज भरतावेळी तुमच्याकडे ते वैध प्रमाणपत्र असलं पाहिजे. याचा अर्थ असा घ्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल. नॉन क्रिमिनलबद्दल महत्त्वाचं आहे. बघा, अद्ययावत नॉन क्रिमिनल आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणून समक्ष प्राधिकाऱ्याने विहित केलेले व अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे वित्तीय वर्ष किती 22-23 वित्तीय वर्ष 22-23 मधलं जे प्रमाणपत्र असते ते सादर करणं आवश्यक आहे. कधी पण अर्ज सादर करतावेळी, कारण त्याच्या PDF सगळ्याच्या जोडण्या आहे. ठीक आहे. त्याच्या PDF जोडा लागणार आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता बघा, आता एक जी-आर आला होता गव्हर्नमेंटचा की 4 मे 2023ला एक जी-आर आला. खुल्या प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असल्याच्या पदावरील निवडीकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे खुल्या संवर्गातील जे कोणी महिला असेल, पात्र महिला असतील, त्यांना नॉन क्रिमिनलची आवश्यकता राहणार नाही. हा जी-आर आहे 4 मे 2023चा. ॲडमध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळं खुल्या प्रवर्गातील महिला जे कोणी अर्ज करणार असतील तर त्यांनी नॉन क्रिमिनल जोडायची काही आवश्यकता नाही. ठीक आहे मित्रांनो. चला, आता पुढं काय म्हटलेलं आहे. आता बघा, हे तुम्ही वाचून घ्या. याचा काय, आता याच्यात एवढं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता आपण पुढं महत्त्वाचं पाहू काय आहे तर. चला, आता बघा, पात्रता. पात्रता फार महत्त्वाची आहे. कुठल्या पदाकरिता आपण पात्र आहोत ते बघू. आता आपण भारतीय नागरिकत्व, बरोबर आहे, भारतीय नागरिक असावा ना. जर फॉर्म भरायचा असेल तर भारतीय नागरिकत्व असावा. ठीक आहे. आता वयोमर्यादा दिलेली आहे त्यांनी. बघा, लघु लेखक निम्न श्रेणीकरता वयोमर्यादा, लघु टंकलेखकाकरिता जवानी वाहन चालक आणि चपराशी या पदाकरिता वयोमर्यादा दिलेली आहे. किमान म्हणजे कमीत कमी, जर तुम्ही बघा, जर तुम्ही मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल, ठीक आहे, अमागास असाल, तर कमीत कमी म्हणजे सगळ्याकरता कमीत कमी वयाची अट सगळ्यांकरता सारखीच आहे. कमीत कमी तुम्ही 18 वर्ष कंप्लीट असावेच. बघा, 18 वर्ष, 18 वर्ष, 18 वर्ष तुम्ही कंप्लीट असावेच. मग तुम्ही खुले असा की तुम्ही आर्थिकदृष्ट्या किंवा मग मागासवर्गीय असा, ठीक आहे, अमागास असा, तर तुमच्याकरता किमान वयाची अट किती आहे मित्रांनो? 18 वर्ष. म्हणजे तुम्ही 18 वर्षाच्या वर जर असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. 18 वर्षाच्या खाली असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. त्याच्यानंतर आता मॅक्झिमम म्हणजे तुमचं वय मॅक्झिमम किती असू शकते? तर मॅक्झिमम तुम्ही बघा, तुम्ही जर अमागास असाल म्हणजे खुल्या संवर्गात येत असाल तर तुमच्याकरता 40 वय म्हणजेच वय वर्षाच्या 40 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल, तुम्ही मागासवर्गीय असाल किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल म्हणजे EWS असाल, तर तुम्ही सर्वच पदाकरता वय वर्ष 45 जरी तुमचं असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आता प्रावीण्य खेळाडू आहेत. अमागासकरता 43 म्हणजे 3 वर्षाची सूट पुन्हा दिलेली आहे, तुम्ही खेळाडू आहात म्हणून. त्याच्यानंतर मागासवर्गीय खेळाडू जर असाल तुम्ही तर पुन्हा तिथे सुद्धा तुम्हाला 43 वर्ष वय दिलेली आहे. ठीक आहे. असं तुम्हाला त्याच्यात सूट दिलेली आहे. म्हणजेच तुम्ही खुल्या संवर्गातले जर खेळाडू असाल तर तुमच्याकरता 43 वयापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल. आता माजी सैनिकांसाठी अमागाससाठी किती दिलेलं आहे हो? एक आहे 38 वर्ष सेवा कालावधी प्लस 3 वर्ष असं त्यांचं एक क्रायटेरिया दिलेलं आहे. आणि मागासवर्गीय जर माजी सैनिक असाल तुम्ही तर 43 वर्ष प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष असं तुम्हाला काय दिलेलं आहे, त्याच्यात सूट दिलेली आहे.
दिव्यांगांना 45. आता बघा, दिव्यांग जर असाल तर तुम्ही जवान, जवानी वाहन चालक या पदाकरिता तुम्ही या 2 पदाकरिता तुम्ही अर्ज करू शकत नाही. ठीक आहे. कारण त्याच्यात फिजिकलची पुढची जी अट आहे ती फिजिकल होणार आहे. म्हणजे तुमची एक एक्झाम होणार आहे 120 गुणांची आणि त्याच्यानंतर 80 मार्काचं तुमचं काय होणार आहे, त्याच्यात फिजिकल होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या 2 पदाकरिता अर्ज भरू शकत नाही. तुम्ही 3 पदाकरिता भरू शकता. लघुलेखक निम्न श्रेणी आणि लघुटंक लेखक आणि चपराशी या 3 पदाकरिता दिव्यांग व्यक्ती काय करू शकतात, फॉर्म भरू शकतात. फक्त जवान आणि जवानी वाहन चालक या पदाकरिता आपण फॉर्म भरू शकणार नाहीत. ठीक आहे. आता ही इथं दिलेली आहे त्यांच्या वयाची अट. आता वयाची अट झाल्याच्या नंतर बघा, दुसरं महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता. म्हणजे शैक्षणिक अर्हता काय आहे? म्हणजे कुठल्या पदाकरिता काय क्वालिफिकेशन आहे हे बघू. बघा आता शैक्षणिक अर्हतामध्ये लघुलेखक निम्न श्रेणी या पदाकरिता माध्यमिक शाळा म्हणजे 10वी उत्तीर्ण, लघुलेखकाची गती 100 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची बघा इथं किंवा म्हटलेलं आहे, मराठी किंवा किंवा इंग्रजी टंकलेखनाची स्पीड किती 40 शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणजेच तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट लागते. त्याच्यानंतर लघु टंकलेखकासाठी काय आहे मित्रांनो, तर माध्यमिक शाळा उत्तीर्ण पाहिजेच आणि लघु टंकलेखनाची गती किती पाहिजे 80 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन 30 आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट इतक्या स्पीडचं तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट लागते. आता महत्त्वाच्या म्हणजे ज्याच्या सर्वात जास्त जागा आहे ते म्हणजे जवान. जवान राज्य उत्पादन शुल्क याच्यासाठी बघा पात्रता काहीच नाही, 10वी पास. सरळ सरळ म्हटलं आहे. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच काय हो, एस एस सी एस 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 सी एस एस सी उत्तीर्ण पाहिजे. मग आता एस एस सीवाले नाही जमणार कारण त्यांचं वय भरणार नाही ना. म्हणून एस एस सी उत्तीर्ण, कारण आता 2-4 दिवसामध्ये एस एस चा रिझल्टसुद्धा लागणार आहे. म्हणजे 10वीचा रिझल्ट लागणार आहे. ते मुलं भरू शकणार नाहीत. बरोबर आहे. पण जे 12वी पास झालेले 18 वर्ष कंप्लीट झालेले असतील असे विद्यार्थी आता यामध्ये काय आहे, कॉम्पिटिशन आणखी वाढणार आहे. ठीक आहे. तर बघा, जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क याच्याकरिता 7वी उत्तीर्ण आणि वाहन चालवण्याचा परवाना किमान हलके 4 चाकी वाहन म्हणजेच LMV लाईट मोटर व्हेइकल याचा एक लायसन लागेल आणि 7वी तुम्ही उत्तीर्ण पाहिजे आणि चपराशी करता 10वी उत्तीर्ण. हे त्याचं काय आहे मित्रांनो, क्वालिफिकेशन आहे. तुम्हाला नीट कळालं असेल कोणत्या पदाकरता काय क्वालिफिकेशन लागते. तर चला आता आपण शारीरिक पात्रता पाहू. बघा, शारीरिक पात्रता हे फार महत्त्वाचे आहे. बघा, शारीरिक पात्रता जवान राज्य उत्पादन शुल्क व जवाननी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदाकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खालील शारीरिक पात्रता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजेच 2 पदाकरता काय सांगितले नाही, शारीरिक पात्रता सांगितली आहे. 3 पदाकरता शारीरिक पात्रता आहे का? मग नाही आहे. ठीक आहे. तर या जवान आणि जवानी वाहन चालक करता पुरुष आणि महिला करता पात्रता आहे. उंची तुमची पाहिजे 165 सेंटीमीटर म्हणजे पोलीस भरती करता जे कॉन्स्टेबल करता होती ती आणि महिलांकरता आहे 60 सेंटीमीटर. त्याच्यानंतर छाती न फुगवता 79 सेंटीमीटर म्हणजेच किमान आहे, कमीत कमी 79 पाहिजे आणि फुगवून 5 सेंटीमीटर काय वाढली पाहिजे, फुगून 5 सेंटीमीटर छाती वाढली पाहिजे आणि महिलांना ती अट लागू नाही. म्हणजेच महिलांना किमान आणि कमाल छातीची काही आवश्यकता म्हणजेच त्यांनी काही क्रायटेरिया सांगितलेला नाही. ठीक आहे. वजन, आता वजनाची अट पुरुषांना लागू नाही. म्हणजे तुम्ही 100 किलोचे असले तरी चालते तुमचं, जर हे क्रायटेरिया पूर्ण असेल तर. आणि तुमचं 50 किलो असलं तरी चालते छातीचा आणि उंचीचा जर क्रायटेरिया असला तर. म्हणजे वजनाची काही अट लागू नाही. पण महिलांना मात्र वजनाची अट लागू आहे. 50 किलो वजन महिलेचं पाहिजे असं त्यांनी इथं वजनाची अट दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. चला आता बघा, सर्व काही बघा, अर्हता पात्रता गणना कालावधी करण्याचा दिनांक म्हणजेच कुठून आम्ही मोजणार, तुम्ही जे तुमचे डॉक्युमेंट आहे ते. तर प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक पात्रता म्हणजेच अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
म्हणजेच आज जर फॉर्म सुरू झालेला असेल आणि शेवटची डेट कोणती जी काही असेल, तर त्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमच्याकडे ते पात्रता असणं आवश्यक आहे. ते पात्रतेचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आवश्यक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. चला. त्याच्यानंतर हे सुद्धा वाणिज्य परीक्षा मंडळाची लघुलेखक आणि टंकलेखन अर्हता परीक्षेकरता अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत प्राप्त करणे आवश्यक राहील. म्हणजे सर्टिफिकेट जर तुमचं आलं नसेल, तर सर्टिफिकेट ह्या ऑनलाईन अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत आलं तर आम्ही ग्राह्य धरू, असं त्यांचं मत आहे. ठीक आहे. चला पुढं. जवानी वाहन चालक जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क पदाकरता हलके जड चारचाकी हलके किंवा म्हटलेलं आहे बघा, हे स्लॅश म्हणजे काय, किंवा हलके किंवा जड चारचाकी मोटार वाहन चालवण्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत प्राप्त करणे गरजेचे आहे. म्हणजे काय, तुमच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना तर लागेलच लागेल, 3 वर्षाचा अनुभव पण सादर करावा लागेल, अशी तिथं अट आहे. ठीक आहे. चला, आता तुम्ही जेव्हा फॉर्म भराल त्यावेळी तुमच्याकडे हे सर्व डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे, कारण त्याची PDF तुम्हाला परीक्षा फॉर्म भरताना जोडायचं आहे मित्रांनो. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिलेबस काय आहे, आणि त्याच्यानंतरही खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता एवढी मी तुम्हाला ॲड सांगितली, पण परीक्षा कोण घेणार आहे हेच नाही सांगितलं. बघा, तुमची उत्सुकता असेल की परीक्षा कुठली कंपनी घेणार आहे. तर परीक्षा मित्रांनो, तुम्हाला इथेच सांगून देतो, परीक्षा घेणार आहे TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. हे काय घेणार आहे, परीक्षा घेणार आहे. म्हणून या TCSचे काही जे प्रिव्हियस इयर म्हणजे कुठले पेपर घेतलेले असेल TCSने महाराष्ट्रामध्ये, ते पाहणं फार गरजेचं आहे. तर TCS कंपनी परीक्षा घेणार आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण पाहू सिलेबस काय आहे. तर बघा, सिलेबस काय आहे हो, तर लघुलेखक निम्न श्रेणीकरता बुद्धिमापन चाचणी माध्यमिक शालांत दर्जा आहे, म्हणजे 10वीचा दर्जा आहे, कारण त्यांनी 10वीच्याच बेसवर सांगितलेलं आहे, तर 10वीचा दर्जा आहे. 2 भाषेमध्ये, मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये पेपर आहे, म्हणजे त्याचे क्वेश्चन राहणार आहे. 30 प्रश्न राहतील, 30 गुण राहतील त्यांना. सामान्य विज्ञान याच्यासाठी सुद्धा बायलँग्वेज आहे. पेपर कसा राहणार आहे, बायलँग्वेज राहणार आहे, म्हणजेच मराठी आणि इंग्रजीमध्ये सुद्धा क्वेश्चन आपल्याला दिसतील. बायलँग्वेज क्वेश्चन राहणार आहे. मग सामान्य ज्ञानसाठी 30 क्वेश्चन 30 मार्काकरता. त्याच्यानंतर मराठी मराठी आणि इंग्रजीकरता, मराठीकरता 30 गुण, 30 क्वेश्चन 30 गुण. याचे पण 30 क्वेश्चन 30 गुण. ठीक आहे. म्हणजेच 30 मार्क्ससाठी 30 प्रश्न. असं 30-30चा क्रायटेरिया आहे. टोटल होतात 120 प्रश्न, 120 गुणांकरता, आणि वेळ दिलेला आहे आपल्याला 1.5 तास. 1 तास 30 मिनिटं आपल्याकरता वेळ राहील. हे कशासाठी, लघुलेखक निम्न श्रेणी, लघुटंक लेखक आणि जवान या पदाकरता. आणि जवान आणि वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क करता स्पेशल दिलेलं आहे त्यांनी, पण सेम आहे बघा. सेम कसं आहे, तर त्यांच्या अर्हतेनुसार राहील. फक्त इथं इथं माध्यमिक दर्जा दिला होता बघा. इथं काय दिलेलं आहे, माध्यमिक दर्जा दिलेला आहे. इथं काय दिलेलं आहे, ते 7वी उत्तीर्ण आहे ना हो, त्याला 7वी पास पाहिजे सांगितलं, म्हणून इथं काय दिलेलं आहे, सर्वसाधारण शैक्षणिक अर्हतेनुसार मराठी इंग्रजीमध्येच होणार आहे, बायलँग्वेज. बुद्धिमापन चाचणी करतात 30 प्रश्न 30 मार्कासाठी. सामान्य ज्ञानसाठी 30 गुण 30 क्वेश्चन. मराठीसाठी 30 क्वेश्चन 30 गुण. आणि इंग्रजीसाठी 30 क्वेश्चन 30 गुण. म्हणजे हा सुद्धा 120 मार्काचा पेपर होणार आहे. 1.5 तास वेळ राहणार आहे. आणि चपराशीकरता काय आहे मित्रांनो, तर चपराशीकरता राहणार आहे बुद्धिमापन. इथं पण कसं आहे, माध्यमिक आहे, बरोबर आहे. सर्वसाधारण माध्यमिक दर्जा आहे ना, माध्यमिक 10वी पास सांगितलेलं आहे, म्हणून 10वी बेसवर राहणार आहे याचा सिलेबस. तर याचं काय आहे, बुद्धिमापन चाचणी 50 प्रश्न. बघा, 50 प्रश्न 50 गुणाकरता. सामान्य ज्ञान 50 प्रश्न 50 गुणाकरता. मराठी 50 प्रश्न 50 गुणाकरता. आणि इंग्रजी 50 प्रश्न 50 गुणांकरता. म्हणजे यांची राहणार आहे 200 मार्काची टेस्ट, आणि वेळ राहणार आहे यांना 2 तास. चपराशांना किती वेळ आहे पेपर सॉल्व्ह करण्यासाठी, तर चपराशी या पदाकरता 2 तास वेळ आहे आणि 200 प्रश्न आहे. ठीक आहे. चला, अशा प्रकारे हा झाला त्याचा सिलेबस आणि पेपरचं स्वरूप. आता सिलेबसमध्ये काय आहे, तर बघा, बुद्धिमापन चाचणीमध्ये काय आहे हो, तर बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर वाचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याकरता दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील म्हणते. म्हणजे सरळ सरळ काही सिलेबस दिला आहे का नाही, तुमची ॲप्टिट्यूड म्हणजे तुमचं
बुद्धिमापन चाचणी आहे ही सरळ-सरळ. मग कसे प्रश्न येतील हे आपल्याला प्रिव्हियस इयरनुसारच कळेल. ह्याच्यात काही सांगितलेलं आहे की आम्ही हेच विचारू म्हणून नाही. 2 वाक्यामध्ये त्यानं काय एका वाक्यामध्ये सिलेबस देऊन दिला. मग आपलं कर्तव्य आहे की प्रिव्हियस इयर जे काही क्वेश्चन झालेले असतील ते पाहणं. मग सामान्य ज्ञानमध्ये काय येते? इथं तरी दिलेलं आहे पर्टिक्युलर की महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह नागरिकशास्त्र, विज्ञान व चालू घडामोडी असा सिलेबस दिलेला आहे सामान्य विज्ञानाचा. म्हणजे बघा एम-पी-एस-सीचं हे कॉपी पेस्ट बॉक्स केल्यासारखा वाटतो मित्रांनो. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा संदर्भ दिलेला आहे ना त्यांनी. हे वाक्य एम-पी-एस-सीच्याच एक्झाममध्ये राहते. त्याच्यानंतर मराठी. मराठीसाठी दिलेलं आहे की शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, याचा अर्थ, वाक्यात उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्न. उतार्यावरील प्रश्न राहणार याच्यात. 5 प्रश्न उतार्यावरील टाकतात मग हे. इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, युजेस ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. म्हणजे इथं सुद्धा पॅसेज आहे आणि इथं सुद्धा पॅसेज आहे. म्हणजे 5-5 मार्काचा पॅसेज येऊ शकतो. हे झाला सिलेबस डिकोडिंग. ठीक आहे. आता परीक्षेचे टप्पे. परीक्षेचे टप्पे कसे राहणार आहे? तर परीक्षेचे टप्पे आहे जवान राज्य उत्पादन शुल्काकरता लेखी परीक्षा होईल 120 गुणाची आणि शारीरिक चाचणी किंवा मैदानी चाचणी होणार 80 गुणाची. म्हणजे टोटल होईल 200 आणि 200 पैकी मेरिट जो येईल म्हणजेच मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच्यानुसार सिलेक्शन होईल. मग जवानी वाहन चालक करता लेखी परीक्षा होईल 120 गुणाकरता, शारीरिक मैदानी चाचणी होईल 80 गुणाकरता म्हणजे झाले 200 आणि एक चाचणी राहील त्याच्यासाठी विशेष प्रावीण्य अर्हता कारी म्हणजेच क्वालिफाईंग चाचणी होणार आहे. ती होणार आहे हलके मोटार वाहन चालवणे आणि जड मोटार वाहन चालवणे. ही कशी राहणार आहे? ही क्वालिफाईंग स्वरूपाची राहणार आहे. म्हणजे इथं जर तुम्ही डिस्क्वालिफाय झाले ना, तुम्हाला 200 पैकी 180 जरी मार्क मिळाले ना, तरी तुम्ही डिस्क्वालिफाय. बघा हे महत्त्वाचं आहे. तुम्ही इथं 200 पैकी 180 जरी घेतले आणि इथं जर क्वालिफाय झाले नाही तुम्ही मोटार वाहन चालवण्यामध्ये, तर तुमचे 180 सुद्धा पाण्यात गेले. म्हणजे कोणत्याही फेजवर तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता. ठीक आहे. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून ज्याच्याकडे काही लायसन वगैरे असेल, अनुभव कुठे चालवण्याचा असेल, ते अनुभव घ्या आणि ड्रायव्हिंगची थोडीफार प्रॅक्टिस करा. त्याच्याशिवाय पोस्ट भेटणार नाही. त्याच्यानंतर चपराशीकरिता आहे लेखी परीक्षाच होणार आहे डायरेक्ट 200 मार्काची आणि 200 मार्कानुसार मेरिट लिस्ट. आता लघुलेखक, निम्नश्रेणी आणि लघुटंक लेखकासाठी लेखी परीक्षा आहे 120 मार्काची आणि त्याची कौशल्य आहे म्हणजे टायपिंग टेस्ट होणार आहे 80 गुणांची. ठीक आहे. तर अशी 200 पैकी मेरिट लिस्ट लागेल. ठीक आहे मित्रांनो. चला आता बघा, आता आहे तुमची शारीरिक चाचणी कशी होईल. आता तुम्ही लेखी परीक्षेबद्दल समजून घेतलं. आता तुमची शारीरिक चाचणी म्हणजे आता तुम्ही लेखी परीक्षा क्वालिफाय झालेले आहात. मग लेखी परीक्षा क्वालिफाय होण्यासाठी बघा आता हे या PDF मध्ये लेखी परीक्षा क्वालिफाय किती मार्गावर होईल हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर लेखी परीक्षा तुम्ही किमान 45% तुम्हाला जर मार्क्स मिळाले तर तुमचा जागा पाहतील तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे. त्याच्या एकाच 10 एवढ्या मुलांना काय करतील ते क्वालिफाय करतील. किमान 45% तर तुम्हाला घेणेच घेणे आहे आणि त्यांना जर विद्यार्थी नाही मिळाले तर 45% वाला किमान 110 मध्ये जर बसला म्हणजेच एकाच 10 मध्ये जर बसला तर त्याला सुद्धा ते क्वालिफाय करतील. ठीक आहे. म्हणजेच एकाच 10 हे घेणार आहे. हे रेशो आहे त्यांचा ठरवलेला. जवानी वाहन चालक करता एकाच 10 हे घेणार आहे. मग एकाच 10 नुसार तुमची शारीरिक चाचणी घेतील. मग शारीरिक चाचणीमध्ये काय क्रायटेरिया आहे तर पुरुष उमेदवाराकरता काय आहे, मैदानी चाचणीचा प्रकार आहे 1.5 किलोमीटर धावणे 30 गुण, 100 मीटर धावणे 30 गुण आणि गोळाफेक 20 गुण, एकूण टोटल 80. आणि महिलेचं सुद्धा तसंच, फक्त 1.5 किलोमीटरच्या जागी 1 किलोमीटर धावणे 30 गुण आणि 100 मीटर धावणे 30 गुण आणि गोळाफेक 20 गुण म्हणजे टोटल 80. अशा प्रकारे तुमचं हे होईल. आता हे 30 गुण मिळवण्यासाठी आता बघा याच्यात नकारात्मक सुद्धा आहे म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. म्हणजे सेम MPSCला फॉलो करत आहे हे एक्झाम. ठीक आहे. तर बघा प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा एकास 4% एवढे गुण एकूण गुणामधून वजा म्हणजेच कमी करण्यात येईल आणि जर तुमचं बेरीज सगळं कॅल्क्युलेशन अपूर्णांकात जर आलं तर तुमचं ते अपूर्णांकातच ठेवाल आणि पुढच्या कार्यवाहीकरता त्याचा आधारे करण्यात येईल अपूर्णांकात. समजा तुम्हाला मिळाले 142.5 तर तुमचे ते 142.5च राहील आणि त्याच्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लागेल. ठीक आहे. आता निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेचं सांगितलं 1:10. 1:10 काय तुम्हाला 1:10 नुसार तुमचा रेशो राहील. 1:10 45% किमान तुम्हाला गुण मिळवावेच लागतील. चला, आता आहे शारीरिक चाचणीसुद्धा झाली. आता प्रतीक्षा यादीसुद्धा लागते त्याची. प्रतीक्षा यादी 1 वर्षाकरिता लागेल. 1 वर्षानंतर सगळं गायब होऊन जाईल. ठीक आहे? असं त्याच्यात आहे. आता ऑनलाईन अर्ज करण्याची टप्पे. ऑनलाईन अर्ज कसे करायचा आहे हो? बघा, टाटा कन्सल्टन्सी मी सांगितलं होतं TCS सर्व्हिसेस लिमिटेड हे याच्यावरच अर्ज करण्यास नोंदणी करणे, खाते तयार करणे करावे लागेल. त्याच्यानंतर आता बघा, अपलोड करावे लागेल आहे. डॉक्युमेंट अपलोड करायचं सांगून देतो मी तुम्हाला. म्हणजे तुमच्याकडे PDF तुम्ही तयार करून ठेवा. हे बघा, तुमच्याकडे 19 डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. बघा, कुठले? तर बघा, तुमच्याकडे SSC किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्याची एक PDF बनवून ठेवा तुमच्या TCची म्हणजे सॉरी मार्कशीटची. त्याच्यानंतर वयाचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र किंवा पॅन कार्ड किंवा आधार कार्ड, वाहन चालव प्रमाणपत्र, पासपोर्ट याच्यापैकी कुठलंही एकाची एक PDF बनवून ठेवा. शैक्षणिक अर्हतेचा पुरावा म्हणजे तुम्ही 10वी पास आहे, 12वी पास आहे याचा एक पुरावा म्हणून तुम्ही त्याची एक म्हणजेच मार्कशीटची एक PDF बनवा. त्याच्यानंतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग असल्याबाबतचा पुरावा. हे बघा, याची स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि वाचा. ठीक आहे. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गाचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या EWSचा पुरावा, वैध नॉन क्रिमिनलची सुद्धा PDF बनवा. दिव्यांग जर असाल तर त्याचा पुरावा, माजी सैनिक असाल तर त्याचा पुरावा, खेळाडू असाल तर खेळाडू असल्याबाबतचा पुरावा, अनाथ असाल तर अनाथाचा पुरावा. ठीक आहे. अनाथाचं डॉक्युमेंट आता भेटते ना प्रमाणपत्र. त्याच्यानंतर बघा, महत्त्वाचं आहे विवाहित स्त्रियांच्या नावात काही बदल झाला असेल तर त्याचा सुद्धा पुरावा लागेल आणि त्याची एक PDF बनवावं लागेल, ते अपलोड करावे लागेल. त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. बघा, मराठी भाषेचे हे राहिलं. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे काय, तुम्ही आणसान का मग मला मराठी भाषा बोलता येते असा माझ्याकडे एक सर्टिफिकेट म्हणजे मला एक कोणतरी डॉक्युमेंट द्यावं असं तुम्ही तहसीलमध्ये जासाल का मागायला? नाही. मराठी भाषेचं ज्ञान असण्याचा पुरावा म्हणजे काय, तुमची जी मार्कशीट राहील त्याच्यावर मराठीचा उल्लेख राहतो. म्हणजेच तुमची एखादी मार्कशीट जोडा त्याला. ठीक आहे. म्हणजे त्याच्यात तुमचं मराठी हा तुम्हाला काय असतो, त्याच्यात विषय असतो. मग त्याला समजून जाईल की बाबा याला मराठी हे विषय होता, म्हणजे याला मराठीचं ज्ञान आहे. ठीक आहे. हा असा त्याचा अर्थ होतो. नाहीतर बस सर्टिफिकेट काढायला जासाल मराठी ज्ञान असल्याचा पुरावा. तर बघा, त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा तिथे तुम्हाला PDF त्याची मिळून जाईल. तर ते लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला ते भरून अपलोड करावं लागेल. त्याची एक PDF बनवून अपलोड करावी लागेल. त्याच्यानंतर तुमच्याकडे जे काही सर्टिफिकेट असेल टायपिंगचं त्याची एक PDF म्हणजे त्याच्या डॉक्युमेंटचे ते फोटो घेऊन PDF तयार करून ते अपलोड करावे लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल तर त्याचा पुरावा. त्याच्यानंतर MSCIT बघा, MSCIT महत्त्वाचं आहे. MSCITचं प्रमाणपत्र जर असेल तुमच्याकडे तर ते MSCITचं प्रमाणपत्राचं एक PDF बनवून ते अपलोड करावे लागेल. आणि ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडे चालवण्याचा बघा, हलके मोटार वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव केवळ जवान आणि वाहन चालक या पदाकरता हे सुद्धा तुमच्याकडे एक PDF असणं आवश्यक आहे. अशा प्रकारे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती या ॲडबद्दलची आपण पाहिलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे फॉर्मची डेट म्हणजेच तारीख पे तारीख होती ना आतापर्यंत, ती तारीख काय आहे? बरोबर आहे. मग ही तारीख दिलेली आहे आपल्या रिक्रुटमेंट बोर्डाने, तर ती फार महत्त्वाची आहे. ती सांगतो सरतेशेवटी तुम्हाला तारीख सांगून जातो मित्रांनो. बघा, तारीख आहे, अर्ज करण्याची तारीख आहे 30 मे 2023 10 वाजल्यापासून ते 13 जून 2023 17 वाजेपर्यंत म्हणजे 5 वाजेपर्यंत हे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. बघा, तुम्ही लवकरात लवकर हे ॲड डाउनलोड करा. तुमच्या जिल्ह्याच्या वॅकन्सी पहा, तुमच्या कॅटेगरीच्या वॅकन्सी पहा आणि एका कागदावर इन शॉर्ट कोणत्या जिल्ह्यात भरायचं आहे हे सगळं सविस्तर तुम्ही लिहून ठेवा. 1-2 दिवसात फॉर्म भरून टाका आणि अभ्यासाला लागून जा. आणि ऑनलाईन परीक्षेचा कालावधी हे साईडवर आपल्याला सांगतील म्हणजे परीक्षा कधी घेणार आहे. तर ते तर वरतीच सांगितलेलं आहे 18 जुलै ते 30 जुलैच्या दरम्यान परीक्षा होणार आहे. हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. अर्ज आजपासून सुरू झालेले आहे. आता लागा कामाला. 75,000चं वचन दिलं होतं गव्हर्नमेंटनी. ते वचनाच्या दिशेनं एक पाऊल आता गव्हर्नमेंटचं सुरू झालेलं आहे. त्याचमुळे आपलंसुद्धा एक पाऊल अभ्यासाच्या दिशेनं असलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, थांबतो.
तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असाल अशी आशा आहे. जर पाहिला असेल, तुम्हाला ही माहिती व्यवस्थित वाटली असेल, तर याला लाईक करा. तुम्हाला आणखी याच्याशी रिलेटेड काही क्युरीज असल्या, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ठीक आहे मित्रांनो, थांबतो. जय हिंद.